तर आज आपण चाललोय शिर्डी साईबाबांचं दर्शन घ्यायला शिर्डीला. शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊन आपण तिथूनच जाणार आहे पुढे शनी शिंगणापूरला शनी महाराजांचं दर्शन घ्यायला. तर आता मी रबाळ्यावरनं लोकल पकडून ठाण्याला चाललोय. ठाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला श्रीकांत भेटणार आहे आणि भूषण आपल्याला कन्यालमध्ये जॉईन करणार आहे. तर ब्लॉग बघत राहा, खूप मजा येणार आहे. आज शिर्डी दर्शन तुम्हाला दिसणार आहे सगळं. तर ठाण्यात आलो. ठाण्यात बघा ठाणा स्टेशनला आलेलो आहे. अजून श्रीकांत काय आलेला दिसत नाही मला. श्रीकांत आल्यानंतर आपण बोलूया, पुढे चर्चा करणारच आहे. कारण गर्दी बघा ठाणे स्टेशनला, कसलाही दिवस असो गर्दी भरपूर इथं दिसणार तुम्हाला. आता आपल्याला इथं वरती श्रीकांत भेटणार आहे. श्रीकांतला भेटून खूप एक्साइटमेंट आहे. तुम्हाला श्रीकांत दाखवतो बघा श्रीकांत कसा आहे ते. ठाणे स्टेशनला मी आता 5 मिनिट प्लॅटफॉर्मवरती चढत आहे आणि हा बघा श्रीकांत आलेला आहे आपला. श्रीकांतला भेटा. काय श्रीकांत हाय, श्रीकांत साहेब आलेला आहे. श्रीकांतला कधी काही सवय नाही. कुठं निघालो आपण? हाय केलं आपण निघालोय शिर्डी साईबाबा. जय साईराम. जय साईराम. चला ठाण्याला लोकलला गर्दी किती असते. कारण सगळ्या लोकांना वाटतं की मुंबईत राहणं सोपं आहे, मुंबईत राहतात लोक, मुंबईची मजा आहे ते. पण मुंबईतल्या लोकांना लोकलचा किती त्रास होतो किंवा कुठल्या गर्दीत कसा प्रवास करायला लागतो ही गर्दी तुम्ही बघू शकता मित्रांनो. रात्री 10ची वेळ आहे तरीसुद्धा ही गर्दी आहे. तर विचार करा प्राईम टाईम म्हणजे 10 ते 5 या वेळेत काय गर्दी असेल. ज्याला सवय नाही त्यानं चढूच नाही ना, बाजार उठलाच म्हणून समजा. कारण असा विषय आहे का नाही, ज्याला चढायला येत नाही मी बी चढत नाही. कारण आपल्याला बी एवढी सवय नाही. असली गर्दीत आपण जिंदगीत चढणार पण नाही. मी बोललं सरळ ती ट्रेन गेली उडत, दुसऱ्या ट्रेननं जातो. कारण विषय असा आहे की एवढ्या गर्दीत चढून जीव धोक्यात घाला कोणी सांगितलं आहे. आपण आहे तर दुनिया आहे. या ट्रेनची गर्दी बघताय तुम्ही, बघा कशी एकमेकांवर ढकले. बघा नुसतं तुम्ही. हे प्रत्येक ट्रेनला असते. रात्री 11 वाजता जरी गेला तर तुम्ही ही सिच्युएशन तुम्हाला दिसणार आहे. मुंबईचं जीवन भावांनो दिसतंय तेवढं सोपं नाही. लय बेकार कंडिशन आहे. माणसांना वाटतं मुंबईला राहतोय, मजा करतोय, पैसा हे ते. अहो काय नाही. ही बघा तुम्ही 2 रुपये कमवायसाठी जीवाचा हाल किती करायला लागते. एवढं करून पण एखादा चुकून हात सुटला तर सरळ यमपुरीच आहे. कोण रुपया देणार नाही. आपली काळजी आपण घेतली पाहिजे. तुम्हाला दाखवायचा हेतू हाच आहे की मुंबईत राहतो म्हणजे प्रत्येकजण सुखी आहे असं नाही आहे. त्याच्या मागं कष्ट तेवढंच आहे. प्रत्येक माणसाला जीवावर उदार होऊन प्रवास करायला लागतो, तेव्हा कुठं 2 रुपये मिळतात. असं तुम्ही समजू नका की बाबा मुंबईला राहतोय म्हणजे मजा आहे. अहो नाही दादा तसं. टाईम आहे. श्रीकांतला झोप आल्या. अजून पोचलेलो पण नाही शिर्डीवर झोपायला लागला. काय बोलायचं याला सांगा. कायम झोपायचं, भात खायचा आणि झोपायचं, दुसरं काय सुद्धा येत नाही याला. आणि नाव पाडले अध्यक्ष नाव पाडून आमचा बाजार उठलाय. काय सांगायचं, हे असले दोस्त आहेत. बघा पुढे आता बघत राहा, लय मजा येणार आपल्याला शिर्डीच्या ट्रिपमध्ये. ठाण्यात आपली गाडी बरोबर अर्धा तास लेट 10:30ला आली. तिथनं आम्ही 3:45ला बरोबर शिर्डी साईबाबांच्या स्टेशनला पोचलो. तिथून सरळ पाठीमागं चालत गेलो. काही रिक्षापेक्षा भेटते का बघायला. तर तिथं संस्थानांची बस लागलेली, त्या बसमध्ये चढलो. आता बसमध्ये गेल्यावरती भूषण पाठीमागं बसला, श्रीकांत आणि मी पुढं बसलो. भूषण कसा हसतोय बाबा पाठीमागं बघून. त्याला खिडकीकडे सीट पाहिजे. एवढं गार लागत होतं शिर्डीला. मला वाटतं 20 ते 21 टेम्परेचर होतं. तिथनं एक रूम बघितली, रूममध्ये आलो. आंघोळीला पहिल्या दाखवतो मीच जाणार होतो. म्हणलं सगळ्यांना रूम दाखवतो. बघा हा भूषण आहे. भूषण लागला आहे बॅगेचं सामान काढायला. श्रीकांतचं काय नक्की नाही, आंघोळ करू की नको पण करायची होती. बोललं जाऊ दे तुम्ही राहावा पाठीमागं, सगळ्यात आधी मीच आंघोळ करायला जातो. भूषणला म्हटलं बाबा मी पहिला आंघोळ करून येतो. आणि मी आंघोळीला गेलो, आंघोळ करून आलो. आता मी साई दर्शनाला निघालेलो आहे. सगळीजण आंघोळ करून. श्रीकांतमुळे टाइमपास झाला सगळा. श्रीकांत आंघोळ करायला गेला, 1.5 तास घालवला. 4 वाजता गेला आहे बाथरूममध्ये, आला 5:15ला बाहेर. काय बोलायचं. भूषणची आणि माझी 15-15 मिनिटात आंघोळ झालेली. हे असल्या पलटूरामांच्या मुळे लय उशीर होती. असून द्या, आता 6 वाजता बाबांची आरती करायची होती. पण ह्या पलटूराममुळे आरती गेली नाही. हे बघा पलटूराम पळतोय कसा आहे बघा. छोटो आहे जो पलटूराम आहे. तर बघत राहा मित्रांनो. मंदिरात तर काय आपल्याला मोबाईल अलाउड नाही, त्यामुळं जेवढं होईल तेवढं मी दर्शन शक्य करतो तुम्हाला. बघत राहा शेवटपर्यंत. ओम साईराम. निघालोय बाबांच्या मंदिराच्या दर्शनाला. तर खूप एक्सायटेड आहे. पहिल्यांदा झालो साईबाबांच्या दर्शनाला. तर बघू आता बाबा कसं दर्शन देतात. त्यांची कृपा बनून राहावी त्याची. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. करून आलेलो आहे. सेल्फी काढत आहे सगळेजण. श्रीकांत भूषण दर्शन चांगलं झालं. मस्त सेल्फी काढतो आणि बाबांचं दर्शन आहे. मस्तपैकी आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे काही जमलं नाही. पण करतोय आता प्रयत्न. बघत राहा पुढं बघत राहा. मजा येणार आहे. आता साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही शनी शिंगणापूरला शनी महाराजांचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे.
खूप मजा येणार आहे पुढं. साई लॉकर माळे लॉकर सगळ्यांनी बघत राहा आणि फुल सपोर्ट करा. बाबांच्या इथं आलेलो आहे. इथं बाबांची मूर्ती आहे मस्तपैकी. सगळ्यांनी बघा. छान असं वातावरण आहे इकडचं. खूप सुंदर असं हे आहे. बघण्यासारखं आहे मस्तपैकी. खूप खूप सुंदर आहे. हो हा बघा श्रीकांत कर्ले बाबांचं मस्त एक मूर्ती आहे. त्या ह्याच्यातून पाणी कायमस्वरूपी चालू आहे आणि खूप छान असं आहे इथे एन्व्हायरमेंट. बघू शकता इथे भूषण आपला फोटोशूट करत आहे. भूषणच्या फोटोशूटसाठी एक लाईक बनला पाहिजे. करले कुठं आहे? करले तिकडंच घुंगटतो मोबाईल घेऊन कुठेतरी. हो काही समजायला झालेलं आहे. सगळं चांगलं आहे. चालू आहे बोल. हाय गाईज, आम्ही आता इथे बाबांच्या दर्शनाला आलो. दर्शन झालेलं आहे आमचं. शिर्डीचं दर्शन झालं. आता आणि आता आम्ही शनी शिंगणापूरला निघलोय. तर हा चाललोय आम्ही. हे बघा हे आमचे कर्ले साहेब. लय निवांत आरामशीर असं काम असतं यांचं. आणि हे चॉकलेट बॉय भूषण. चॉकलेट बॉय विकलेट बॉय काय नाही, साधा माणूस, आपण गरीब माणूस. हे आमचे माडिक साहेब. किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. नाश्ता करायला आलेला आहे आता नाश्ता करायला इथं हॉटेलमध्ये आलेलो आहे. बघू आता नाश्त्याला काय काय आलेलो आम्ही. आणि श्रीकांत आणि भूषण ऑर्डर द्यायला लागले. श्रीकांतला भात खायचा आहे. श्रीकांत भात खायचा आहे ना? आता तर बोलला राईस खायचा आहे. बायकोनी शिव्या घातली त्यामुळे आता राईस खायला नाही बोलते. काय नाश्ता बरोबर नव्हता. पैसे लय काय काय सांगायला लागले. मग आता दुसऱ्या ठिकाणी निघाले. आता बघूया दुसऱ्या ठिकाणी जाऊन काढायचं आहे. आता आपला भूषण काय तर पैसे काढायला निघाला आहे. त्याला ATMवर पैसे काढायचे. तर बघूया आपण आता पुढं पुढं बघत राहा. अजून लय काय काय बघायचं आहे. भूषण साहेब पोत्यानं पैसे काढणार आता. निघाला ATMमध्ये. ATMवरनं पण ATMच बंद आहे. सगळा बल्ल्या झाला. शिंगणापूरला जायला टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आलो आहे. गाडी रिकामीच आहे. तुम्ही बघू शकता. भूषण खिडकीकडेला बसलाय. का बसलाय त्याचं कारण तुम्हाला थोड्या वेळात कळलंच. बघूया. शनी शिंगणापूरचा दौरा आता चालू करायचा आहे. श्रीकांत कुठे गेला आहे काय समजणं झालं. दोघंच आहे आम्ही आता गाडीत. हां बघा मोदक नाश्ता बिष्टा करून निवांत बसलाय. हां आई बी तर करा, सबस्क्राईब करा म्हणून चॅनल. बघतच नाही आपलं किती. तुला प्रवास सुरू झालेला आहे. तर शनी शिंगणापूरला जाताना रस्त्यात गाडी एका ठिकाणी थांबलेली. तिथं बघा सगळीकडे आता इलेक्ट्रिकल ह्याच्यावरती उसाचा रस काढतात. पण इथं आज पण जुन्या पद्धतीनं बैलाला अवताला झोपून त्याला गोल फिरवून त्याच्या ह्याच्यातनं उसाचा रस काढतात बघा. म्हणजे जग पुढे गेलं तरी अजून पण ही बैलाला वही करून चांगलं बघायला भेटले. थांबा नाश्ता करायला आलेलो आहे बघा. नाश्त्याला काहीतरी घ्यायचं आहे. श्रीकांत काहीतरी घ्यायला लागलं आहे. वडापाव खायचा. श्रीकांतला भजीपाव शिवाय काय चालत नाही. तर भजीपाव खायचा आहे. बघूया कसा लागतोय. महाराजांचं दर्शन घ्यायला चाललोय. शनी महाराजांना एकदा तेल अर्पण करायचं मस्तपैकी आणि शनी महाराजांच्या कृपादृष्टीसाठी प्रयत्न करायचे. आणि बघू आता शनी महाराजांना मस्तपैकी तेल अर्पण करू आणि आपल्या मागच्या सगळी साडेसाती संपू दे असा विचार करूया. हरिओम शनी. दर्शन घेतलेलं आहे. पासपोर्ट आहे अशी नाही दाखवायची. दर्शन घेऊन निघालेलो आहे बाहेर जायला. मजा येणार आहे बाहेर जाऊन. बरं वाटलेलं शनी महाराजांना तेल अर्पण करून. मला दुःख पेढा सगळ्या संपतील असे आता हे आहे. शनी महाराजांची कृपा दृष्टी सगळ्यांच्यावरती राहील.
भूषणनं रक्तदान केलेलं आहे. यांनी बघा भूषणची ट्रीटमेंट चालू आहे. ब्लॉग काढतोय रे, फोटो नाही काढत. रक्तदान केलं भूषणनं बघा. ते 3 लोकांचा जीव वाचवला. अगदी मोठे काम केलं. आणि तो मंदबुद्धी बघा, मंदबुद्धी शिर्डी चाललो आहे. शनी शिंगणापूरचं दर्शन करून परत आणि डबल शिर्डी चालू आहे, कारण संध्याकाळची ट्रेन आहे. अजून ट्रेनला लई टाईम आहे. आता जाणार आहे आपण प्रसाद घ्यायला बाबांचा. प्रसाद घ्यायचा मस्तपैकी आणि मग बघूया पुढं 10ची ट्रेन. चला बघत राहा. बाबांचा प्रसाद घ्यायला कर्ले साहेबांना जास्त भुका लागल्यात. भूषणचा सकाळपासून उपवासच आहे. भूषणनं काय खाल्लेलं नाही, फक्त पाणी पिलं आणि चुळा भरल्यात, बाकी काहीच केलेलं नाही. पण कर्ले साहेबांनी भरपूर काय खाल्ले. पेरू, वेफर्स, परत काय 2 इडल्या. आणि तुम्ही काहीच नाही खाल्ले मी पण काय खाल्लेलं नाही. माझा उपवास सर्व कामच आणि मी पण खोटा बोलता. घ्या. आम्ही तुम्ही अर्धा दिवसा कॅमेऱ्यात बघा. भूषण लाजायला लागलाय प्रसाद घ्यायला येऊ करले. आणि आता निघालेलं आहे साईनगरच्या शिर्डीच्या रेल्वे स्टेशनला, कारण आता संध्याकाळी 9ची ट्रेन आहे आणि 5 वाजलेत. जरा एखादी रूम बिल बुक करू आणि मोबाईल चार्जिंगला उठतो. जरा चार्जिंग पण संपत आलं आहे. परत संध्याकाळचा ब्लॉक काढायचा आहे. मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे. परतीचा प्रवास आता 9:30ला सुरू करायचा आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली आहे आणि भूषण आणि मी निघालो आहे. 2 पुरी आहेत तिथं. त्या काय आमच्याकडे बघणं झालं. मागलं श्रीकांत बघा कसा बघतोय त्यांच्याकडे. आलाय बघा, आलाय बघ. आणि बघितलंय त्यांना. आता बघूया काय होतंय. चला बघत राहू. घरी जायचंय. चल की बघा ही गाडी जो याच्या नंतरच्या गाडी